फॉरेक्स मार्केट वर्सेस इंडियन मार्केट अनालिसिस करूया की कोण चांगला आहे, कॉन्ट्रोवर्सी करूया, बघूया काय होतंय. कॉन्ट्रोवर्सी नाही, सगळे मार्केट चांगले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवून चला, सगळ्या मार्केटमध्ये पैसा आहे, विषय आहे शिकण्याचा. आजच्या एका व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर डोक्यामध्ये येऊन जाईल. इंडियन मार्केट वर्सेस फॉरेक्स मार्केट. तर बघा, इथे एक जणांना मला क्वेश्चन पाठवले आहेत, ही या विषयामध्ये आपल्याला थोडेसे व्हिडिओ पाहिजे म्हणून. तर पहिला क्वेश्चन आहे बघा, इंडियन मार्केटमध्ये एंजल ब्रोकरवर आम्ही ट्रेडिंग करतो, तर बाबा फॉरेक्स मार्केटला एक्सएम अकाउंट काढून मेटाट्रेडर 5 वरती का ट्रेड करतो आपण. तर पहिली गोष्ट, इंडियन मार्केटमध्ये जसं एंजल ब्रोकिंग, जिरोदा, अपस्टॉक असे ब्रोकर आहेत, तसे फॉरेक्सला कोणकोणते ब्रोकर आहेत. एक्सएम आहे, फिनिक्स आहे, एक्सएनएस आहे, अजून भरपूर सारे ब्रोकर आहेत, काही विषय नाही त्याचा. मग मला सांगा की या ब्रोकरवरती अकाउंट काढून MT5 ला का जायचं. पहिली गोष्ट, MT5 चा जो प्लॅटफॉर्म आहे ना, ट्रेड प्लेस करायला सोपा आहे, फक्त म्हणजे सगळं सिंपल आहे एका ठिकाणी, म्हणून आपण तिथे MT5 यूज करतो. आणि तुम्हाला जर ब्रोकरचा यूज करायचा असेल तर वेब टर्मिनल असतंय, त्याच्यामध्ये ट्रेड करायचं, थोडं डिफिकल्ट आहे हो, बाकी काही सुद्धा विषय नाही, म्हणून MT5 यूज करतो आपण. त्याच्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन, दुसरं नाही, मी बहुतेक डायरेक्टली दुसरं पेज ओपन केलं. एक मिनिट, पहिलं पेज बघतो काय होतं. हा नाही, हेच बरोबर आहे. आणि हे पण मार्केटमध्ये इंट्राडे डिलिव्हरी ट्रेडिंग असते, बरोबर का इंडियन मार्केटला. फॉरेक्स मध्ये काय कॉन्सेप्ट आहे, फॉरेक्स मध्ये आज ट्रेड टाकला किती पण दिवस होल्ड करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही तुम्ही. ओके, फक्त स्वॅप चार्जेस लागत राहतात, जसे जसं दिवस वाढतो तसा स्वॅप चार्जेस लागत राहतो, दुसरं काय नाही विषय. परत मार्केटमध्ये ऑप्शन बायर्स आणि सेलर्स आहेत, जसे बँक निफ्टी मध्ये इंट्राडे करतो आपण ट्रेडिंग, फॉरेक्स मध्ये आहे का ऑप्शन सेलर्सला खूप पैसे लागतात अशी कॉन्सेप्ट आहे का. हे बघा, फॉरेक्स हे मार्केट, त्यांचं जे शेअर मार्केट आहे ना ते डिफरंट आहे, त्याच्यामध्ये आपण ट्रेड करत नाही. ओके, आपण ट्रेड करतो फॉरेक्स मध्ये. ऑप्शन सेलर, ऑप्शन बायर त्यांच्या मार्केटला आहेत, पण आपला त्यांचा काय संबंध येत नाही स्पेशल. ओके सर, थोड्या वेळाने कॉल करतो मी, व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ बनवतोय, थोड्या वेळाने कॉल करतो. ओके, बरं, पुढचा क्वेश्चन. हे बघा, एडिट तर करणार नाही मी, व्हिडिओ एडिट करायला टाइम लागतो, नॉर्मली जाईन पुढं. इंडियन मार्केटला मी ट्रेडिंग यूज करतो आम्ही अनालिसिससाठी व आणि ऑप्शन चेन ट्रेड डिसाईड करण्यासाठी. ओके, मग फॉरेक्स मार्केटला ऑप्शन चेन वगैरे आहे का. नाही, फॉरेक्स मार्केटला ऑप्शन चेन नाही. त्यांच्या मार्केटला असेल, आहे बरं का, त्यांचं जे मार्केट चालतं तिथं असते, पण आपण इथं करन्सी, इंडायसेस, क्रिप्टो कशात पण ट्रेड करतो, त्यामुळे ऑप्शन चेनचा फॉरेक्समध्ये काय सुद्धा संबंध आपल्यासोबत येत नाहीये. इंडियन मार्केटला ऑप्शन बाईंग मध्ये एक्सपायरी असते वीकली, बँक निफ्टीची बुधवारी, निफ्टीची गुरुवारी. हा, मग फॉरेक्स मार्केटला एक्सपायरी कॉन्ट्रॅक्ट वगैरे आहे का, काय सुद्धा नाही, एक्सपायरी नाहीये फॉरेक्सला, विषय संपला. मार्केटमध्ये गॅप अप, गॅप डाऊन, प्रीमियम डिके कॉन्सेप्ट आहे इंडियन मार्केटला. ओके, व ट्रेड कॅरी फॉरवर्ड पण करू शकतो आपण. मग फॉरेक्स मार्केटला काय कॉन्सेप्ट आहे, गॅप अप, गॅप डाऊन फॉरेक्स मार्केटच्या इंडायसेस मध्ये असते. कोणकोणते, US30, US100, मी कुठे करतो US100 ला. ओके, कॅरी फॉरवर्ड, आज ट्रेड टाकला, आता क्लोज करायचं असेल करू शकताय, उद्या क्लोज करायचं असेल उद्या करू शकताय, परवा क्लोज करायचं असेल करू शकताय. अकाउंट 0 होईपर्यंत ट्रेड करू शकता, होल्ड, प्रॉफिट किती पण, लॉस अकाउंट 0 होईपर्यंत. एकदम किरकोळ कॉन्सेप्ट. याच्यानंतर पुढचा कॉन्सेप्ट, हा ब्रोकरचा सांगितला. न्यूज बेस्ड मार्केट आहे, त्यावर आपण ट्रेड करतो, लाईक इलेक्शन बजेट, बरोबर. फॉरेक्स फॅक्टरीला न्यूज दिसतात, पण त्याचा यूज कसा करावा ते शिकवा. इम्पॅक्ट काय, रेड फोल्डर अँड टाइम असतो, येल्लो फोल्डर अँड टाइम असतो, ऑरेंज फोल्डर अँड टाइम असतो. ऐका, फॉरेक्स फॅक्टरीला आपण न्यूज बघतो, रेड न्यूज ह्या इम्पॉर्टंट असतात, त्याच्यातल्या येणाऱ्या डेटावरती ट्रेडिंग करता येत नसते. तो डेटा तिथं अपलोड होईपर्यंत, फॉरेक्स फॅक्टरीला डेटा अपलोड होईपर्यंत इकडे मार्केटमध्ये एवढी मोठी कॅन्डल बनलेली असते ऑलरेडी. ओके, त्यामुळं तिथं न्यूजचा अनालिसिस करण्यात काहीच फायदा नाहीये. तुम्ही मागचं अनालिसिस बघू शकता न्यूजचं, स्पेशली मी न्यूजवरती अनालिसिस करतच नाही. मी तर म्हणतो बिगिनर आला ना न्यूजमध्ये ट्रेडिंगला जाऊ नका. इथं जे प्राइस ऍक्शन होते, ऑपरेटर कॉन्सेप्ट जो आहे, ट्रॅपिंग जे आहे, या गोष्टीवर फोकस करा. ओके, बाकी न्यूजमध्ये ट्रेड प्लेस करायला जाऊ नका, असं माझं सोपं साधं म्हणणं आहे. काय, इंडियन मार्केटमध्ये चार्ट पॅटर्न, प्राइस ऍक्शन आणि ऑप्शन चेन कॉम्बिनेशन मध्ये आपण ट्रेड करतो. फॉरेक्सला सेटअप यूज करायचा, हा हेच यूज करायचा ना. चार्ट पॅटर्न वरती रिटेलर लोक कसे ऍक्टिव्हेट होते, त्यांचे टॉप लॉस मार्केट कसं खायला जातंय, प्राइस ऍक्शन वरती लोक कसे ऍक्टिव्हेट होते, त्यांचे टॉप लॉस मार्केट कसं खायला जातंय, एवढा किरकोळ कॉन्सेप्ट आहे. फॉरेक्स मार्केट, इंडियन मार्केट, जे कॅन्डलस्टिक आहेत त्याच इकडे पण आहेत, जिथं मार्केट आहे तिथं कॅन्डलस्टिक आहेत, आणि अनालिसिस सगळीकडे सेम आहे. सपोर्ट अँड रेजिस्टन्स साठी SMC यूज केली जाते, असं नाहीये. सपोर्ट रेजिस्टन्स साठी SMC कोण यूज करतं,
जो तो आपल्या डोळ्याने पाहतो सपोर्ट, तो सपोर्ट ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमचे वेगळे करत असाल, मी माझे वेगळे करतो. ओके. त्याच्यानंतर फॉरेक्समध्ये फक्त प्राइस ऍक्शनच वर्क करते असे आम्ही ऐकून आहे. ऐकलेल्या गोष्टीवरती जास्त भरोसा ठेवू नका. फॉरेक्समध्ये सगळं वर्क होतं, इंडियन मार्केटला सुद्धा सगळं वर्क होतं. तुमच्या करण्यावरती आहे. विषय संपला. रिक्वेस्ट आहे ओनली की जे आपण काय शिकणार आहात त्याचे पॉईंट युट्यूबला इम्पॉर्टंट आहे ते सांगा. युट्यूबवर खूप डमी कंटेंट आहे. ओके. आता म्हणजे एवढं तर क्लिअर झालं इंडियन मार्केट वर्सेस फॉरेक्स मार्केट. मग बेस्ट कोण आहे? दोन्ही बेस्ट आहे. तो विषय शेवटी तुम्हाला कुठं जमतंय हे बघा. मला फॉरेक्स मार्केटला चांगलं येतं, त्या डाव जोन्समध्ये चांगलं येतं, म्हणून मी इथं ट्रेडिंग करतो. ओके सर. एक 10 मिनिटानंतर बरं मी चेक करतो, एक 10 मिनिटांना कॉल करतो, व्हिडिओ काढतोय. हा ठीक आहे. आणि कॉलच्या टायमिंगमध्ये कॉल करत चला. बिझी असल्यानंतर मी कॉल उचलत नाही सहजासहजी, पण आता येत इथं क्वेश्चन वाचतो म्हणून उचलतोय. तर फॉरेक्स इंडिया मार्केट दोन्ही बेस्ट आहे. विषय काय आहे माहिती आहे का? तुम्ही आल्या मार्केटमध्ये अनालिसिस काय करायला चालू करायचं याचा 30 मिनिटाचा ऑलरेडी व्हिडिओ आहे. ओके. 30 मिनिटाचा ऑलरेडी व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पहा. कुठून कसे स्टार्ट करायचे तुम्हाला सगळं काही समजून जाईल. ओके. ब्रोकर चांगले आहेत सगळे, काही सुद्धा टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ओके. अकाउंट ओपन करा, डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक दिल्या आहेत. तुम्हाला जे बेस्ट वाटतंय ते ओपन करा. सगळं छान आहे मार्केट. या स्टडी करा. बघा स्टडी केल्याशिवाय प्रॉफिट नाही. नाहीतर कोणतर मला म्हणतो तू फक्त प्रॉफिट दाखवतो. अरे भैयानो, प्रत्येक व्हिडिओ सांगतो अभ्यास केल्याशिवाय काय सुद्धा होणे शक्य नाही. विषय संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सांगतो पुढच्या व्हिडिओत काय सांगतो की बाबा ब्रोकर कसा इथं काय म्हणतात कॉम्प्युटरवरती म्हणजे पीसीवरती MT5 कसं डाउनलोड करायचं आहे ते सांगतो. अजून काय 1-2 विषय असतील. काल काय सांगितलं होतं, टेलिग्रामला पोल टाकला होता की बाबा कोणता व्हिडिओ पाहिजे म्हणून. त्यावेळेस तुम्ही म्हणला की ऑपरेटर कॉन्सेप्ट सांग. तर ठीक आहे, तो पण व्हिडिओ नेक्स्ट टाकतो. आधी कमेंट करत चला, तुमचा रिस्पॉन्स दाखवा कसा आहे, मग पुढच्या व्हिडिओ येतील. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.